तर कसं आहे पब्लिक, तुम्ही म्हणशाने गोणी बिनी घेऊन कुठे येऊन राहिल, तर गोणीचं काम असं राहतं का, मी जा गिन्नी गवत आणतो ना, आता ते गिन्नी गवताला थोडे काटे राहतात, त्याच्यावर थोडं पाणी राहतं आणि त्याचे पाणी इतके ब्लेड वन राहते डायरेक्ट हात कापत. त्याच्यामुळे ही गोणी घेतली, मग हाताला पानं लागत नाही, मानीला पण लागत नाही जेव्हा कवळी घेतली तेव्हा. त्याच्यामुळे ही गोणी घेऊन जातोय. गाईला बैलाला गिन्नी गवत तर टाकलं होतं, पण मित्रानं फोन केला म्हणे थोडं ये म्हणे आपल्या शेतामध्ये थोडं काम आहे. तर मग मी चाललो होतो तिकडे, आंघोळ बिंघोळ करून घेतली, मस्त पैकी फ्रेश झालो. आपल्या शेतापासून तोल्यातले अर्धा किलोमीटर दूर राहतो, तिडलोर पै जायचं होतं आणि रस्ता नाही, त्याच्यामुळे असं वावरातून जावं लागत. येऊन त्याच्या शेतामध्ये इतका पसार आहे ना, गायन बियान विषय नाही डायरेक्ट. मग आणि त्याच्याकडे एक सिटी 100 गाडी आहे, त्या गाडीची फायरिंग इतकी भयानक आहे की विषय नाही. तिचं सायलेन्सर फुटलेलं, पण फायरिंग इतकी भारी येते ना का विशेष नाही. थांबत मला फायरिंग दाखवतो. आला म्हणलं गाडीची चक्कर पण घेऊन तुम्हाला फायरिंग पण दाखवू. तेवढेच मित्र म्हणे माझं चार्जर सापडा नाही म्हणे, मला चार्जर शोधू लाग. त्यानं मित्राला फोन लावला होता गावामध्ये चार्जर आहे का नाही म्हणून, तो पण नाही म्हणाला, पण त्याच्या दुकानावर चार्जर होतं. मित्र म्हणे चाल म्हणे तिथून चार्जर घेऊन, कारण ते चार्जर होतं ओरिजिनल, ते आलेलं होतं मोबाईल सोबत. ते जर हरवलं म्हणे तर मग आपल्याला नवीन घ्यायला 1,500-2 हजार रुपये लागेल. आम्ही जात होतो गावामध्ये, आम्हाला दिसलं कोलं. काही लोक म्हणते कोलं दिसणे चांगलं राहत. आवत गेलो तिथून घेतलं चार्जर. तू मारत होता गप्पा, त्याला म्हणलं गप्पा नंतर मार, आपल्याला शेतात काय काम करायचं ते करून घे. शेतामध्ये आल्याच नंतर म्हणलं असं काही थोडंफार काम त्यानं लावलं, दुसरंच का म्हणे आपल्याला उसाला खत टाकायचंय. म्हणलं आता बरं आहे का, जाऊ द्या म्हणलं, गुतलो तर आता इथं. पण तिची गाडी होती माझ्याकडे, तुम्हाला दाखवायची होती त्या गाडीची फायरिंग. तर तुम्ही फायरिंग आहे का गाडी कशी गाडीची फायरिंग तर ऐकलीच तुम्ही आता. मग आम्ही घेतो खट टाकून. ती माणसांनी डोक्यामध्ये गोणी काऊन घातलेली, ती गोणी आहे कांद्याची, ऊसाचे पानं न लागा म्हणून गोणी घातलेली. त्या मित्रांनो गावामधून आणली होती आईस्क्रीम खाणं झाल्याच्या नंतर लक्षात आलं अरे आपल्याला व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही. आणि आईस्क्रीम वाले बी इतकं खतरनाक पॅकिंग करते का विशेष नाही. ती पॅकिंग पाहूनच आईस्क्रीम घ्यावं वाटतं. तेवढं काम झाल्याच्या नंतर आपण आलो बघ घरी ना, आपली पिंकी बसलेली होती मस्त पैकी झोप घेत होती. मी आल्याच्या नंतर ती उठली ना, असं आळस द्यायला लागली का विशेष नाही. म्हणलं ती आळस ती करतो दुसरं काहीतरी काम. बकऱ्याला सकाळी मुरघास टाकला होता, म्हणलं आपण त्यांना आता चारण्यासाठी सोडू. पाऊस पडलेला आहे, भरपूर चारा झालेला आहे बकऱ्यांसाठी. म्हणलं आपण मस्त पैकी निवांत बसू एका ठिकाणी. आपण वावर नांगरलेलं आहे आणि त्याच्यावर पाऊस पडला, त्याच्यामुळे वावर मध्ये लई गवत झालं. तर मित्राला काल फोन केला, आपल्या वावरामध्ये मोगडा मारायचा आहे, तर काय करतो तो म्हणे कधी येऊ. म्हटलं ये मग आता तर काल संध्याकाळी मित्र आलता, तेवढं त्यानं वावर मोगडून दिलं. तो पण इतका कलाकारी, मी जिथं उभा असलो तिथं माझ्या अंगावर ट्रॅक्टर घालतो. अरे म्हणलं भाऊ ते काय माझ्याची गोष्ट आहे का. आणि त्यानं ट्रॅक्टरवर लावले मोटेल साऊंड, त्याच्यावर चालू होते गाणे ऐकून बैल बी इतके भाईनं उड्या मारत होते ना का विशेष नाही. डायरेक्ट गाणे ऐकून हवेल जितकं उड्या मारत होता. ट्रॅक्टर जवळ आला ना, ट्रॅक्टरला डायरेक्ट माराशी करत होता. बैलाला तर शांत नाही केलं, पण माझ्या मित्राला शांत केलं. म्हणलं दिन हा ट्रॅक्टर घालून त्याच्यावर एक तर तो बैल नादाने. व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घ्या तेवढं.